स्वच्छतेची नवी लाट, अहिल्यानगर सज्ज। आमदार संग्राम जगताप यांचा संकल्प, स्वच्छ शहर सुंदर शहर। ऐतिहासिक वारसा असलेले, संस्कृतीने समृद्ध असे शहर, आता हे शहर स्वच्छतेचा आदर्श ठरणार आहे। अहिल्यानगर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी भव्य स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात 80 घंटा गाड्यांद्वारे घराघरातून कचरा संकलनाची नवी व्यवस्था सुरू केली आहे। नागरिकांना दिला गेला एक स्पष्ट आणि प्रेरणादायी संदेश, आपले शहर आपली जबाबदारी। जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर आणि शहरही स्वच्छ ठेवूया। कचरा रस्त्यावर नाही, फक्त घंटा गाडीतच टाकूया। आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेतली। त्यांनी ठामपणे सांगितले, घंटा गाड्या वेळेवर नागरिकांच्या घरी पोहोचल्या पाहिजेत। रस्त्यांवर मातीचे ढिगारे किंवा कचऱ्याचे अडथळे राहू नयेत आणि जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी। या उपक्रमाला आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त संतोष टेगळे तसेच स्वच्छता निरीक्षक आणि नगरसेवक यांचेही पाठबळ लाभले आहे। या संपूर्ण मोहिमेचा उद्देश एकच, स्वच्छ अहिल्यानगर, सुंदर अहिल्यानगर। आज महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य डांगे साहेब व त्यांचे सर्व इतर अधिकारी असतील किंवा SI वर्ग असेल यांच्याशी एक प्राथमिक बैठक आज शहरातील आपली स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ही आज पार पडलेली आहे। आणि याच्यामध्ये जसं आता आपण पाहतो, जवळपास अंदाजे 75 ते 80 गाड्यांच्या माध्यमातून शहरामध्ये आता कचऱ्याचं संकलन करण्याकरता सुरुवात झालेली आहे। आणि सुरुवात झाली असताना आता नागरिकांकडे देखील एक सहकार्य होणं अपेक्षित आहे। आपल्या सर्वांचा मानस आहे, आपल्या सर्व अहिल्यानगरवासींनी एक आपली मातृभूमी, आपली कर्मभूमी म्हणून जसं आपल्या घर आपण स्वच्छ ठेवतो, आपला परिसर स्वच्छ ठेवतो, तर तशा प्रकारे आपण कचरा देखील कुठेतरी टाकत असताना कचरा गाडीतच टाकला पाहिजे, अशी शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे। कारण हे स्वतः आपल्या भारत देश, आपला राज्य महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांचं शहर म्हणजे अहिल्यानगर, ह्याच भावनेतून आपण सर्वांनी एक भावना जोपासली पाहिजे। आपल्या कर्मभूमीमध्ये, आपल्या जन्मभूमीमध्ये आपण कशी स्वच्छता बाळगावी हा देखील एक भान आपण प्रत्येकाने बाळगला पाहिजे। आणि मग जोपर्यंत कचरा गाड्या नव्हत्या आपण समजू शकत होतो की नागरिकांना पर्याय नसतो, मग नागरिक कुठेतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी करत असताना, कृत्य करत असताना पाहायला मिळाले। पण आता ज्या वेळेला कचरा गाड्या आलेल्या आहेत, तर आमच्या सर्व नगरवासियांना विनंती असणार आहे की आपण आता कुठेही असं बेजबाबदारपणे वागू नये। महानगरपालिकेने आता काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पाईपलाईन रोडच्या भिस्तबाग चौकच्या परिसरामध्ये काही लोकांना दंड केलेला आहे, 500-500 रुपये दंड केला। तर तशी वेळ कोणावरती येऊ नये अशी एक आपल्याला विनंती आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांना आहे। त्यामुळे आता कचरा गाड्या येण्याकरता सुरुवात झाली, आपण सर्वांनी त्या कचरा गाडीमध्ये कचरा टाकावा। कुठल्याही व्यक्तीने आता ओढ्या असतील, छोटे मोठे नाले असतील, साईड गटर असतील, त्याच्यामध्ये कचरा टाकू नये, कारण ते सुद्धा चोकअप होतात आणि त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये इतर आपल्याला त्याचा त्रास जाणवत असतो। त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे, जसं इंदोर सारखं शहर हे भारतामध्ये एक सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्यांचं पारितोषिक त्यांना मिळतंय। आपलं देखील महानगरपालिका मागच्या काही काळामध्ये ड वर्ग क्षेत्रामध्ये, जसं आपली अ ब क ड असतं, त्या ड वर्ग क्षेत्रामध्ये आपण येतो, तर आपला देखील क्रमांक पहिल्या 5 मध्ये आलेला होता। त्यामुळे आपला तो क्रमांक ड वर्ग महापालिकेमध्ये आपण 1 नंबरवर आलो पाहिजे। आणि भविष्यामध्ये आपला प्रत्येकाचा प्रयत्न पाहिजे, मानस पाहिजे की आपलं शहर हे इंदोरच्या पेक्षाही पुढचं नाव आपलं असलं पाहिजे। आणि हे कधी शक्य होऊ शकतं, जेव्हा नागरिकांचं सहकार्य असेल त्याच वेळेस शक्य होऊ शकतं। पण नागरिकांनी आता कचरा गाड्या आल्यानंतर आपण सर्वांनी कचरा गाडीतच कचरा टाकावा। हॉस्पिटल्स करता, बायोहॅझार्ड वेस्ट ह्याच्या गाड्या येतात, हॉटेल्स करता रात्रीच्या वेळेला गाड्या येतात। तर आपण प्रत्येकाने आता याच्यामध्ये भान ठेवावं। जेवढ्या चौपाट्या असतील, जेवढ्या काही जिथं असेल, हे सगळ्यांनी कुठेही कचरा रस्त्यावर टाकू नये। आणि जर होत असेल तर माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण जे कुणी नियम पाळत नसेल आणि स्वच्छतेच्या आड जर कोणी येत असेल तर त्याच्यावरती योग्य ते कारवाई, दंडात्मक कारवाई महानगरपालिकेने प्रशासनाने करावी। एवढीच आजच्या बैठकीच्या निमित्ताने चर्चा झाली आहे। आणि जिथं जिथं स्वच्छता अभियान राहील तर त्या नागरिकांनी आपलं शहर, आपली मातृभूमी, आपली कर्मभूमी म्हणून आपण कुठेतरी त्या स्वच्छता अभियानमध्ये साफसफाई करता आपण पुढाकार घ्यावा, अशी एक विनंती आणि आव्हान आपल्या संपूर्ण अहिल्यानगरवासियांना मी करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।